पोहे कसे झालेत? छान, चांगले आले. म्हणे दादा येऊ का? अरे राजाराम, अरे ये ना ये. या दादा बसा. तुम्ही बसा, मी नाश्ता आणते तुमच्यासाठी. अहो वहिनी नाश्ता नको, मी आताच करून आलोय. बरं मग चहा आणते. अहो नको वहिनी, कशाला उगाच. हो थोडाच घ्या की. ठीक आहे, थोडंसं जाणं. आणते. थँक्यू वहिनी. दादा हा. या वॉर्डन मॅडम. मणी सरांच्या म्हणजे मी हॉस्टेलवर राहायचे ना, तिकडे वॉर्डन होत्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि काय रे, सकाळी सकाळी चक्कर टाकलीस? काही काम काढलंस का? नाही म्हणे दादा, काही काम नव्हतं. मी सहज आपलं विचारपूस करायला आलो तुमची. म्हणे दादा सगळं ठीक आहे ना? म्हणजे त्या सेक्रेटरीने राडा घातल्यानंतर आपली भेटच झाली नाही, म्हणून तुम्हाला भेटायला आलो मुद्दाम. अरे नाही, काल काल तुला भेटायलाच निघालो होतो. अचानक मला एक काम आलं म्हणून राहून गेलं जरा. पण म्हणे दादा, तो सेक्रेटरी आहे ना, लय बेकार माणूस आहे. दारू आणि जुगाराचा नाद आहे त्याला. अहो पैशासाठी स्वतःलाही विकेल, असला भंगार माणूस आहे तो. जाऊ दे राजाराम, आयुष्यातले काही प्रसंग, काही व्यक्ती विसरणंच महत्त्वाचं असतं. नाहीतर काय होतं, मग ते आपण त्याच गोष्टींचा विचार करतो आणि आपल्या मनात निगेटिव्हिटी राहते. हे मात्र बरोबर बोललात दादा. मला तर निघायला हवं, कामाला जायची वेळ झाली ना, परत उशीर होईल. चला बाईनी, येतो. थँक्यू. बरं का? मणी सर, अहो दादा पेपर इथेच विसरलेत की, नेऊन देता का प्लीज? बिन लग्नाची आई झालेल्या सावित्रीबाई हॉस्टेलच्या वॉर्डनची ट्रस्टीकडनं हकालपट्टी. मुलींच्या हॉस्टेलमध्ये अशा चरित्रहीन बाईची वॉर्डन म्हणून नेमणूक केल्याबद्दल हॉस्टेल ट्रस्टीने समस्त महिलांची माफी मागितली. अशा स्त्रियांना हॉस्टेलमध्येच नाही तर समाजातही ठेवू नये. अशा प्रतिक्रिया संतप्त महिला आणि नागरिक देत आहेत. मॅडम तो पेपर द्या. इतकी वर्ष हॉस्टेलमध्ये वॉर्डन म्हणून काम करत राहत होते. मध्यंतरी हॉस्टेलमध्ये एका मुलीने आत्महत्या केली. हिलाही वाईट मार्गाला याच बाईने लावली असेल अशी शंका आज व्यक्त केली जाते. लग्न न करता माता बनलेल्या त्या बाईने तरुण मुलींसमोर कोणता आदर्श ठेवला असेल? असो, सवाल आजच्या मुलींच्या पालकांचा आहे. असा सवाल. मॅडम प्लीज शांत व्हा तुम्ही, प्लीज. एक मिनिट. पाणी घ्या, पाणी प्या प्लीज. हळू हळू. मॅडम प्लीज शांत व्हा. सदा, सदा माझी कॉफी आण.
बघूया हो. बिन लग्नाची आई झालेल्या चारित्र्यहीन वॉर्डनची ट्रस्टींकडनं हकालपट्टी. येस, आता कळेल त्या वॉर्डनला. लोक तोंडात शेण घालतील ती वा. काय बातमी आहे, आज आनंदी आनंद झाला. मॉम काय आज सकाळी सकाळी इतकी आनंदी? सूर करेक्ट लागतात तुझे. काय झालं काय? अरे बघ ना, पेपर मध्ये काय छान बातमी छापून आलीये वॉर्डन बद्दल. वाच. छान बातमी. मी तर त्यांना वॉर्डन विषयी वाईट लिहायला सांगितलं होतं. अरे छान बातमी आपल्यासाठी, तिच्यासाठी तिची वेशीवर लक्तर टांगली गेली आहेत. हाय हाय, क्या बात आहे. मम्मा, वॉर्डनचा फोटो मस्त आलाय ना बघ. काय शोधलाय माहितीये का फोटो मी? बघू आणि काय लिहिलंय. वॉर्डनचा मुलगा मणिकुमार याचा जन्म झाल्या झाल्या वॉर्डननं त्या मुलाला रस्त्यावर टाकून दिला. वा, ही बाई फक्त बाई म्हणून नाही तर आई या शब्दाला देखील कलंक आहे. वाव, चांगला आर्टिकल लिहिलंय का मॉम? वी डिड इट. आता बघूया ती वॉर्डन उजळ माथ्याने कशी फिरते ते. ए सदा, कॉफी आण रे. हे बघा, मला काही माहिती नाहीये. तुमची पत्रकारिता चालू आहे का चेष्टा चालली आहे? हा, अहो ही बातमी तुम्ही तुमच्या पेपरमध्ये छापलीच कशी? हे काय बाकीच्या सगळ्या पेपरमध्ये पण छापून आली आहे का? ठीक आहे ठीक आहे, मी घोलप साहेबांशी बोलतो. हा नमस्कार घोलप साहेब. अहो ते वॉर्डन बद्दलची बातमी तुमच्या पेपरमध्ये कशी काय छापून आली? काय सुदर्शन न्यूज मध्ये पण छापून आली? पण मला जरा सांगाल, तुम्हाला ही बातमी कोणी सांगितली? हे आर्टिकल तुम्हाला छापून आणायला कोणी सांगितलं? ठीक आहे, काम करा, तुमच्या रिपोर्टरला विचारा आणि मला सांगा. तुम्ही कळवा मला प्लीज. यायला या पत्रकारांचं काय नाटक चाललंय कळत नाहीये. ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलीच कशी? काय सुचित्रा, एवढ्या सकाळी लवकर उठलात तुम्ही? आणि तुम्ही पण लवकर उठलात? अहो आमचं सोडा, तुम्हाला काय झालं? एवढ्या सकाळी सकाळी चिडलात कशाला? काही झालं का? गॅरंटी आहे माझी 100%. नमस्कार गुलाब साहेब. तुमच्या परवानगीशिवाय ही बातमी छापून येणारच नाही ना तुमच्या पेपरमध्ये. मला आत्ताच्या आत्ता सांगा की ह्या बातमीबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? वॉर्डनची बदनामी करणारं आर्टिकल छापायला तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघा, तुम्ही सांगितलं नाहीत ना मला, तर तुमच्या प्रेसला सरकारकडून नोटीस पाठवून मी सील करेन. सुजित सरपोतदार. नक्की? खात्री आहे ना तुम्हाला? तुम्हाला स्वतःला अक्कल नाहीये हे तुम्ही अनेकदा सिद्ध केलंच आहे. निदान माझ्या अकलेने तरी वागत जा. तुम्ही काय त्या
खोलप आणि इतर पत्रकारांना पैसे देऊन वॉर्डनची बदनामी करणारं आर्टिकल छापायला सांगितलं? अरे तुमच्या मंद बुद्धीमध्ये एकदाही विचार आला नाही का की समजा तिनं तोंड उघडलं तर ते माझ्यावर शिकेल म्हणून? हे समजा जगाला आणि मीडियाला समजलं तर मी आयुष्यातून उठेन का? मला आयुष्यातून उठवायचाच तुमचा प्लॅन होता? डिस्गस्टिंग. मॅडम हो काहीतरी बोला प्लीज. असं शांत नका ना बसू, प्लीज काहीतरी बोला मॅडम प्लीज. म्हणे सर वॉर्डन मॅडम काहीच बोलत नाहीये, तुम्ही समजावा ना प्लीज. मॅडम एक अन्याय सुद्धा आयुष्यभर गप्प बसले, बदनामी नको म्हणून. आयुष्य एकटी जगले, कधी त्या माणसाकडनं मदत नाही मागितली का? तर ताठ मानेने मला जगायचं होतं म्हणून. 100% चूक आणि स्वार्थ पुरुषाचा असला तरी बदनामी बाईचीच होते म्हणून तोंड बंद करून जगत होते. इतर हजारो पीडित बायकांसारखं माझ्यावरकडे बोट उचलू नये म्हणून कधी कोणाकडनं पैसा नाही मागितला, कोणाचं कधी वाईट नाही केलं. भविष्यकाळ माहीत नसलेला वर्तमान काळ जगत राहिले, कारण मला माझ्या भूतकाळापासून पळायचं होतं. माझी फसवणूक करणारा सर्पोद्धार मोठा माणूस आला, पण मी नाही कधी जाऊन विचारलं त्याला का फसवणूक केली माझी, का माझ्याशी असं वागलास म्हणून. आयुष्यभर फक्त बदनामीला घाबरत होते, बदनामीची भीती होती म्हणून सर्पोद्धाराला घाबरत होते. पण जे घडू नये म्हणून इतकी वर्ष काळजी घेतली, समाजाने आणखीन एका निष्पाप बाईच्या चारित्र्यावर चिखलफेक केली. सानंदी म्हणे लग्नाशिवाय झालेला नाहीये. मी बायको आहे सर्पोद्धाराची, पहिली बायको. आमच्या लग्नानंतर मणीचा जन्म झालाय, मणी त्यांचा पहिला वंशज आहे. विचारा ना त्याला जाऊन ज्यांनी माझ्याशी प्रतारणा केली. त्याला जाऊन विचारा ज्यांनी खोटं बोलून स्वतःच्या मुलाला आश्रित म्हणून घरात वाढवला. त्याला जाऊन विचारा ज्यांनी आईला मुलापासून 30 वर्ष दूर ठेवला. विचारा ना त्याला जाऊन. चरित्रहीन मी नाहीये, चरित्रहीन तो आहे ज्याच्या सांगण्यावरनं एका बाईची आबरू पेशीवर टांगली आहे. मी नाहीये. हे पत्रकार नाहीयेत, हे पत्रकार नाहीयेत, ही गिधाडं आहेत, गिधाडं. सर्पोद्धारांच्या तुकड्यावर जगणारी ही गिधाडं आहेत. त्यांचा तो नालायक मुलगा सुजित सर्पोद्धारांचा मुलगा म्हणून मिरवतोय, आणि मी आणि माझा मुलगा आम्ही जगण्यासाठी डोक्यावर छप्पर मिळण्यासाठी संघर्ष करतोय. हा कशासाठी सांग ना, कशासाठी? तर सर्पोद्धारांच्या पापाची शिक्षा मी आणि माझा मुलगा भोगतोय का? कशासाठी? हा मला न्याय मिळणार नाही का? सांग ना. हा मला बदनामी, दुःख, त्रास, अवहेलना हे सगळं फक्त आमच्या देशात का? हा माझ्या मुलाचं बालपण हिणवून घेणारा हा नराधम आता माझं म्हातारपण संपवायला निघालाय. माझी बदनामी कर. नाही, आता हे सगळं सहन नाही होतं मला. खरं तर माझी जगण्याची उमेदच संपली. असं वाटतं कुठेतरी दूर पळून जावं, जिथे आपल्याला कोणी ओळखणारच नाही. नाहीतर हे आयुष्य संपून टाकावं, सगळं संपून टाकावं. हा संपूर्ण टाकावं. नाही सर
आणि सराव काय करतेस तू? तुम्ही कुठेही जायचं नाही. आणि ही मरणाची भाषा तर बिलकुल नका. तुम्ही त्यांच्या पहिल्या बायको आहात. तुम्ही मिसेस सरपोतदार आहात. तुम्हाला तुमचा हक्क मिळायलाच हवा आणि तो मी मिळवून देणार आहे. नाही म्हणे तू ह्याच्या नात्यात लागू नकोस. ती माणसं चांगली नाहीत, खूप क्रूर आहेत. ते तुझं काही बरं वाईट करतील आणि माझ्यासाठी तर अजिबात नाही म्हणे. मी नाही घाबरत आहे. मी नाही घाबरत. तुम्ही घाबरू नका. जो घाबरतो समाज त्यालाच घाबरवतो. जो अन्याय सहन करतो समाज त्याच्यावरच अन्याय करतो. मी तुम्हाला शब्द देतो. तुम्हाला तुमचा हक्क, तुमचा सन्मान आणि तुमची ओळख मिळवून देईल. आणि ते करताना माझ्या बापाचं सत्य जगासमोर आलं तरी मला फरक पडणार नाही. म्हणे असा हट्टीपणा करू नकोस. तुला माहिती नाही उलट्या काळजाची माणसं आहेत ती. त्यांच्याशी वैर घालण्यात काही अर्थ नाहीये. म्हणे प्लीज ऐक ना. नको हे सगळं करू. म्हणे सर वॉर्डन मॅडम बरोबर बोलतायत. हो आपण त्यांना काही बोललं तर ते आणखीन त्रास देतील आपल्याला. म्हणे मला कुठलाही हक्क मागायचाच नाहीये. मला माझा मुलगा मिळाला माझ्यासाठी पुरेसा आहे. मला नकोय हक्क. हक्क गरज नसते. हक्क हक्क असतो. आणि हक्क समाधानासाठी नाही न्यायासाठी हवा असतो. आणि आज मी तुम्हाला मिळवून देणार आहे. मिस्टर सरपोतदार, मिस्टर सरपोतदार, म्हणे म्हणे बाहेर या. म्हणे घरी आहेस ना? म्हणे बाहेर या. मणी, तुम्ही ए मळी, काय डावरा चालू आहे? हे सभ्य लोकांचं घर आहे. तुझी ती घाणेरडी वस्ती नाहीये. त्यामुळे इथे आल्यानंतर ना हळू आवाजात आणि शांत बोलायचं, कळलं? आणि काय रे, आमचं घर सोडून गेला होतास ना मोठ्या तोऱ्यात. मग का आलायस परत? सांग ना, परत का आलास तू? हो, तुला आणि तुझ्या बायकोला कुणी बाहेर खायला घालत नाही म्हणून आलास का आमच्या इथे परत? गप्प राहा. तोंड बंद ठेव तुझं. नाहीतर आता आज मी जे करेल ना त्याला जबाबदार तू असशील. मी यांच्याशी बोलायला आलोय. यांच्याशी बोलत असताना घरातल्यांनी मध्ये पडू नका, नाहीतर पश्चाताप होईल. हे मणी, संचिता मागे. डॅड तुम्ही याचं- मागे. मणी, तुला इथे बघून मला खूप बरं वाटलं. तू आधी शांत हो. आपण बसून बोलूया. ये ना इकडे. बसून बोलायला नाही आलोय मी.
शांतपणे घर सोडून गेलो होतो ना मी? कुणाला त्रास दिला? माझं सोडा. स्वानंदी, वॉर्डन मॅडम वाटेला तरी आले का तुमच्या? नाही ना, मग हे का छापून आणलं इथे? छापून आले? का बदनामी केली आमची? मी का छापून आणेन? मी का करेन असं? म्हणी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाहीये.